विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। अशा वेळी महायुतीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी टाईट फील्डिंग लावली आहे। गेल्या 2 वर्षातील बदलत्या राजकारणाच्या प्रवाहात अनेकांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला। कोणतीही निवडणूक म्हणजे केवळ मतांची बेरीज नसते, तर ती नेत्यांच्या विश्वासाची कसोटी सुद्धा असते। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नेमक्या कुणाला विधान परिषदेवर संधी मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे। सध्या तरी महायुतीकडून इच्छुकांनी विविध प्रकारे नेत्यांना साकडं घालायला सुरुवात केली आहे। ही निवडणूक अनेकांसाठी राजकीय भविष्याचा निर्णायक टप्पा आहे। राज्यातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। अशा वेळी महायुतीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 5 उमेदवार दावेदार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जाणारे आणि नुकताच भाजपमध्ये पुनर्प्रवेश केलेले समरजित सिंह घाडगे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या काळात समरजित सिंह घाडगेंनी आपले कट्टर राजकीय विरोधक नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी समझोता केला। 2 विधानसभा निवडणुका लढवण्याचा अनुभव, मोठा लोकसंग्रह, सुशिक्षित आणि तरुण नेतृत्व, राजे घराण्याची पार्श्वभूमी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक ही समरजित सिंह घाडगे यांची बलस्थानं आहेत। कागल तालुक्यात आणि जिल्ह्यातही भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून ते विधान परिषदेचे दावेदार आहेत। दुसरीकडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही पक्षशिस्त आणि पक्षादेश पाळत एक प्रकारे राजकीय त्याग केला। त्याचं फळ म्हणून सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करत आहेत। पक्षाशी एकनिष्ठ, अनुभव, संयम आणि भाजपच्या वरिष्ठ वर्तुळाशी संबंध हे हळवणकर यांचे प्लस पॉइंट आहे। शिवाय विधान परिषदेचा शब्द दिल्यामुळेच त्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला नाही आणि प्रामाणिकपणे आवाडेंचा प्रचार केला असंही सांगितलं जाते। तिसरीकडे भाजपमधूनच प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव हे सुद्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांनाही विधानसभा निवडणूक लढवल्याचा अनुभव आहे। प्रदीर्घ काळ पक्षाशी निगडीत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे समर्थक आणि आक्रमक नेतृत्वशैली असलेले महेश जाधव विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात घालून बसलेत। चौथ्या बाजूला शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी सत्यजित नाना कदम प्रयत्नशील आहेत। तळागाळाशी संपर्क, प्रदीर्घ राजकीय अनुभव, शिंदे शिवसेना गटाचे कोल्हापुरातील शिलेदार आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील कार्यकर्ता म्हणून सत्यजित कदम उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत। पण शिंदे शिवसेनेतील अंतर्गत छुपा विरोध त्यांना आधी थोपवावा लागेल। त्याशिवाय नामदार हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनाही विधान परिषदेची उमेदवारी साथ घालतीये। पण महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गट राष्ट्रवादीला विधान परिषदेची पश्चिम महाराष्ट्रातून उमेदवारी मिळणार का, इथून प्रश्नांची मालिका सुरू होते। पण जर नामदार मुश्रीफ यांनी विधान परिषदेची उमेदवारी प्रतिष्ठेचा मुद्दा केला तरच बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। सध्याच्या परिस्थितीत ही 5 नावं कोल्हापूर जिल्ह्यातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून चर्चेत आहेत। अशावेळी स्थानिक आणि राज्यस्तरीय नेतृत्वाची मोठी कसोटी लागणार आहे। मुळात विधान परिषदेमध्ये कोणाला संधी दिली जाते यावरून त्या पक्षाची धोरणात्मक दिशा स्पष्ट होते। त्यामुळं यापूर्वीच्या निवडणुकीत माघार घेतली, संघटनात्मक पातळीवर काम केलं, पक्ष नेतृत्वानं शब्द दिलाय या मुद्द्यांवर इच्छुकांकडून उमेदवारीवर दावा सांगितला जात असला तरी प्रत्यक्षात राजकीय आणि प्रादेशिक संतुलन, उमेदवाराचा अभ्यास आणि क्षमता या मुद्द्यांवरही अंतिम उमेदवारी ठरेल। ऐन वेळेला पक्षाकडून एखादं तिसरंच नाव पुढं आलं तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण गेल्या काही वर्षात भाजपकडून असं धक्कातंत्र अनेकदा पाहायला मिळाले।